तर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवाला शोकाकुल वातावरणात अग्नी देण्यात आला। यावेळी मोठा जनसमुदाय अजित पवारांना शेवटचं अभिवादन करायला उपस्थित होता। यावेळी महिलांना आणि पुरुष कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। यावेळी मराठा स्वयंसेवक संघाचे प्रमुख दत्ताजी देसाई यांनी भाजपच्या दिल्लीमधील प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप करत अजित पवारांचा घातपात केल्याचा गंभीर आरोप केलाय। यावेळी महिलांशी आणि पुरुष कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणावरती खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला आणि यानंतर काही महिला या ठिकाणी ज्या झालेल्या आहेत। लाडक्या बहिणीच्या योजनेचा विषय याच्यात नाहीच आहे, पण दादांच्या नावात जो दम होता। माझं ऑपरेशन झालेलं आहे दादांमुळे, कॅन्सरचं पुण्यापर्यंत पाठवले दादांनी मला। दादांचे प्रचार करायचो आम्ही, दादा आम्हाला कधी तुटून नव्हते। आमच्या बारामतीची शान आहे ती दादा। स्थिती अशी आहे की दादा हा आधुनिक काळातला संभाजी महाराज होता। महाराष्ट्रात रोखटोक बोलणारा आणि समाजाला न्याय देणारा एकमेव नेकजात मराठा होता। एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावेळी महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं होतं। सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी ही मंडळी एकत्र आली होती आणि त्याला छेद देण्याचं काम अजूनही 20-25 वर्ष दादा हल्ला नसता। दादाला मी आज ओळखत नाही। दादा ज्यावेळी कोल्हापूरला शिकायला आले होते त्यावेळेपासून मी दादांचा चाहता। 1975 पासून दादानी मी एकत्र होतो आणि असा दादा आज आमच्यातनं गेला यावर आमचा विश्वास बसत नाही। दादा गेला नसता, दादाला घातपात करून अनाजी दत्तोच्या संस्कृतीने संपलेला आहे माझा आरोप आहे। मराठा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज मी जाहीर मीडियाला सांगतोय, काय करायचं ते आमचं करा, पण नेपाळ सारखी यादवी माझ्याशिवाय मी राहणार नाही। सकल मराठी माणूस हा पवार कुटुंबाच्या पाठीशी आपण ठामपणे राहणार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं आणि कार्यकर्ते या ठिकाणी भावुक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। विकास कोकरे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।